मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली। यानंतर नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये नामदेव शास्त्री म्हणाले, एवढा जर त्रास आमच्या क्षेत्रामध्ये झाला असता तर मंत्री धनंजय मुंडे संत झाले असते। मुळात भगवानगडाची उभारणी सर्व जाती धर्मांना एकत्र ठेवण्यासाठी झालेली आहे, सर्व जाती धर्माचा एकोपा ठेवण्यासाठी झालेली आहे। त्यामुळे भगवानगड सर्व जाती धर्माचे प्रतीक आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे मित्र हे खंडणी प्रकरणातील आरोपी आहे। मासाजोगा गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण जो खून झाला, या प्रकरणाची सुरुवात एका दलित मुलाला मारलं कंपनीच्या गेट समोर म्हणून हे सरपंच संतोष देशमुख गेले होते हा वाद सोडवण्यासाठी, आणि नंतर त्यांना निर्गुणपणे मारलं हे स्पष्टपणे राज्यातील जनतेला माहीतच आहे। आणि वाल्मिक कराड हे फक्त मंत्री धनंजय मुंडे यांचे मित्र नसून त्यांचे संबंध हे निकटचे आहेत, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संबंध आहेत। आणि या प्रकरणामध्ये संतोष देशमुखला न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण मागणी करत आहोत। परंतु या प्रकरणामध्ये दबावगट निर्माण होऊ नये यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत। तरी पण नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना संतपदी पोहोचवलं कसं याचं उत्तर महाराष्ट्र राज्यातील रयतेला द्यावं अशी मागणी आम्ही आपणास करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।